पंप कार्यान्वित नसल्याची बातमी दाखवली होती आणि त्यानंतर पालिकेने याची गांभीर्याने दखल घेत नियुक्त केलेल्या लघु उदंचन केंद्र परिचालकांना यंत्रणा न उभारल्याने त्यांना हा दंड ठोठावण्यात आलाय आणि त्यानुसार हिंदमाता, गांधी मार्केट, येलो गेट आणि सुनाभट्टी लघु उदंचन केंद्र परिचालकांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये म्हणजेच एकूण 40 लाख रुपये दंड ठोठावलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, खरं तर मुंबईमध्ये ज्यावेळेला मुसळधार पाऊस होतो त्यावेळेला पंपिंग स्टेशन हे कार्यान्वित करण्यात येतात। या पंपिंग स्टेशनद्वारे मुंबईतील ज्या भूमी अंतर्गत टाक्या बनवण्यात आल्या ज्यामध्ये हिंदमाता आणि प्रमोद महाजन मैदान या दोन्ही ठिकाणी या टाक्यांमध्ये हे पाणी पाठवण्यात येतं किंवा काही काळासाठी स्टोअर करण्यात येतं। परंतु ज्या पद्धतीने न्यूज 18 लोकमतनं पहिल्याच दिवशी ज्या वेळेला पावसाचा जोर वाढलेला होता त्याच वेळेला हे स्पष्ट केलेलं होतं की कुठेतरी ज्या पद्धतीची यंत्रणा आपण पालिकेनं हजारो कोटी रुपये खर्च करून बनवलेली आहे त्या पंपिंग स्टेशनला चालू करण्यात आलेलं नाहीये, त्यामध्ये डिझेल टाकण्यात आलेला नाहीये। विरोधकांनी सुद्धा आपल्या बातमीला दुजोरा देत थेट सरकारवरती निशाणा साधलेला होता। एकीकडे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारवाईतनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की त्या दिवशी पंप हे सुरू नव्हते, उशिराने पंप सुरू करण्यात आले आणि म्हणूनच 4 ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टर्सवरती मिनी पंपिंग स्टेशन जे आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे। प्रत्येकी 10 लाख रुपयाचा दंड हा पंपिंग स्टेशन चालू न केल्यामुळे, ते कार्यान्वित न झाल्यामुळे आकारण्यात आलेला आहे आणि असा तब्बल 40 लाखाचा दंड मुंबईमध्ये पाणी उपसा केंद्र व्यवस्थित सुरू नसल्यामुळे करण्यात आले होते। आणि आता आपण त्याच हिंदमाता परिसरात आहोत ज्या ठिकाणाहून आपण हे स्पष्ट केलेलं होतं की मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि अपुऱ्या नियोजनामुळे मुंबई महानगरपालिकेनं मुंबईची तुंबई केलेली आहे आणि याला कुठेतरी अशा पद्धतीच्या कारवाईमुळे दुजोरा मिळालेला आहे। न्यूज 18 लोकमतने ही बातमी लावून धरलेली होती। खरं तर अशा पद्धतीच्या यंत्रणा साकार करण्यासाठी मोठा आर्थिक भार पालिकेला उचलावा लागतो, परंतु डिझेल नसल्यामुळे किंवा अपुऱ्या मनुष्यबळामुळे अशा पद्धतीने जर हे पंपिंग स्टेशन्स बंद राहत असतील आणि त्यांच्यावरती पालिकेच्या आयुक्तांना, पालिकेच्या प्रशासनाला कारवाई करावी लागत असेल तर यात एक गोष्ट स्पष्ट आहे की कुठेतरी नागरिकांना गृहीत धरलं जात आहे। प्रशासन ज्या व्यक्तींकडनं लाखो कोटी रुपयांचे टेंडर देऊन ही कामं करून घेतं ते प्रशासनाला गृहीत धरतं आणि त्यामुळे ही कारवाई अतिशय महत्त्वाची आहे। येत्या पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीने जोरदार पाऊस होईल त्यावेळेला पुन्हा पंपिंग स्टेशन्स बंद राहू नयेत याकरता ही कारवाई अतिशय महत्त्वाची